Hello friends, welcome to my channel Learn English Binglish Marathitun. We have finished studying the lesson Be Smart from your textbook, My English Course Book. Also, we have completed questions under warming up section along with questions 1 to 4 in English workshop. आपण तुमच्या अभ्यासक्रमातील बी स्मार्ट या धड्याचा अभ्यास पूर्ण केला आहे. तसेच आपण वॉर्मिंग अप सेक्शन मधील प्रश्नाबरोबर इंग्लिश वर्कशॉप मधील प्रश्न 1 ते 4 पूर्ण केले आहेत. नाउ लेट्स सी लँग्वेज स्टडी. आता आपण भाषाभ्यास पाहूया. 1. Gerund. When the ing form of a verb is used as a noun, it is known as a gerund, a verbal noun. क्रियापदाच्या शेवटी ing लावून जे रूप बनतं ते जेव्हा नाउन म्हणून वापरलं जातं त्याला जेरांड किंवा वर्बल नाउन म्हणतात. Since all gerunds end in ing, they are sometimes confused as being a present participle form of a verb. सर्व जेरांड्सच्या शेवटी ing येत असल्यामुळे ते क्रियापदाचं चालू काळातील रूप असल्याचा गोंधळ होतो. The easiest way to tell the difference between the gerund and the present participle is to look at the helping verb be. जेरांड आणि प्रेझेंट पार्टिसिपल मधला फरक सोप्या पद्धतीने ओळखण्यासाठी बी या सहाय्यक क्रियापदाचं रूप पाहायचं. If you find a form of be followed by the ing form, that's the present participle. जर वाक्यात बी ह्या क्रियापदाचं रूप एखादं रूप म्हणजे is, am, are, was, were, will be, shall be, has been किंवा have been आणि त्यानंतर क्रियापद अधिक ing आलं असेल तर समजायचं की क्रियापदाचा वापर प्रेझेंट पार्टिसिपल म्हणून केला आहे. फॉर एक्झाम्पल, दे आर वर्किंग. वर्किंग ह्या क्रियापदाच्या आधी आर आला आहे म्हणजे वर्किंगचा वापर प्रेझेंट पार्टिसिपल म्हणून झाला आहे. इफ दी ing फॉर्म begins the sentence or follows a verb or preposition, that's the gerund. जर वाक्याची सुरुवात क्रियापद अधिक ing ने झाली असेल किंवा क्रियापद अधिक ing च्या आधी कोणत्याही काळातील दुसरं एखादं क्रियापद किंवा प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय आले असतील तर समजायचं की क्रियापदाचा वापर जेरांड म्हणून झाला आहे. फॉर एक्झाम्पल, प्लेइंग सॉसर इज अ लॉट ऑफ फन. वाक्याची सुरुवात प्लेइंग ने झाली आहे म्हणजे प्लेइंगचा वापर जेरांड म्हणून झाला आहे. आपल्या ग्रामर प्लेलिस्ट मधील 5व्या टाइप्स ऑफ नाउन्स व्हिडिओमध्ये जेरांडचा उल्लेख केला आहे. परत एकदा ऐका म्हणजे इतर नाउन्सच्या प्रकारांची सुद्धा उजळणी होईल. लेट्स कंटिन्यू विथ एक्झाम्पल्स फ्रॉम दी टेक्स्ट बुक. पुस्तकात दिलेली उदाहरणं पाहूया. द फायटिंग वेंट ऑन. Here we see that the ing form of the verb fight is used as a subject in the fighting went on. It does a work of a noun. The fighting went on म्हणजे लढाई किंवा मारामारी चालू राहिली. इथे आपल्याला दिसून येईल की the fighting went on ह्या वाक्यामध्ये fight चं ing लावून बनवलेलं रूप कर्ता म्हणून वापर केला आहे. ते नाउनचं काम करतं. आत्ताच सांगितलेली युक्ती आठवा. वाक्याची सुरुवात द फायटिंगने झाली आहे म्हणजे फायटिंग हे जेरांड म्हणून वापरलं आहे. रीड दी फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ जेरांड्स. जेरांड्सची पुढील उदाहरणे पहा. गार्डनिंग इज अन आर्ट. बागकाम एक कला आहे. गार्डनिंगचा अर्थ बागकाम. वाक्याची सुरुवात गार्डनिंगने झाली आहे GARDENING. कुकिंग इज अ सायन्स. स्वयंपाक बनवणे एक शास्त्र आहे. वाक्याची सुरुवात कुकिंगने झाली आहे. आय एन्जॉय रीडिंग पोएम्स. मला कविता वाचायला आवडतात. रीडिंग म्हणजे वाचन, त्याआधी एन्जॉय ह्या दुसऱ्या क्रियापदाचं सामान्य वर्तमान काळातील रूप आलं आहे म्हणजे इथे रीडिंग हे जेरांड आहे. आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंग. मला लिखाणापेक्षा वाचन आवडतं. रीडिंगच्या आधी लाईक ह्या दुसऱ्या क्रियापदाचं सामान्य वर्तमान काळातील रूप आलं आहे आणि रायटिंग
लिखाणच्या आधी दॅन या प्रिपोजिशनचा वापर केला आहे. म्हणजे इथे रीडिंग आणि रायटिंग हे जेरांड आहेत. Rewrite the above sentences using other appropriate gerunds in place of the given nouns here. वरील वाक्यामध्ये दिलेल्या नाउन्सच्या जागी उपयुक्त जेरांड्स वापरून वाक्य परत लिहा. ड्रायव्हिंग इज अन आर्ट. वाहन चालवणे कला आहे. ड्रायव्हिंग वाहन चालवणे म्हणजे पहिलं वाक्य आपलं होतं गार्डनिंग इज अन आर्ट, त्याच्याऐवजी आपण ड्रायव्हिंग इज अन आर्ट केलं. दुसरं वाक्य आहे कुकिंग इज अ सायन्स, त्याच्याऐवजी आपण असं म्हणू शकतो इटिंग राईट इज अ सायन्स, म्हणजे पोषक खाणे एक शास्त्र आहे. सो इटिंग म्हणजे खाणे. तिसरं होतं आय एन्जॉय रीडिंग पोएम्स. आपण पोएम्सच्या ऐवजी रीडिंग पोएम्सच्या ऐवजी आय एन्जॉय लिसनिंग टू पोएम्स म्हणू शकतो. मला कविता ऐकायला आवडतात. लिसनिंग म्हणजे श्रवण, सो लिसनिंगच्या पुढे नेहमी टू येतो, सो लिसनिंग टू पोएम्स. आणि चौथं होतं आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंग, त्याच्याऐवजी आपण असं म्हणू शकतो आय लाईक वॉकिंग मोर दॅन जॉगिंग. मला हळू धावण्यापेक्षा चालणं आवडतं. वॉकिंग म्हणजे चालणं आणि जॉगिंग म्हणजे व्यायाम म्हणून हळूहळू पळणं. दुसरा आहे इन्फिनिटिव्स. Sometimes the form of a verb in a sentence names the action but does not change according to tense, number or person. Infinitives म्हणजे पुरुष वचनानुसार न बदलणारं क्रियापदाचं टू युक्त किंवा टू विरहित रूप. कधी कधी वाक्यात वापरलेलं क्रियापद क्रिया दर्शवतं पण काळानुसार, संख्येनुसार किंवा व्यक्तीनुसार बदलत नाही. Such a form is known as a non-finite form or an infinitive. अशा रूपाला non-finite किंवा infinitive असे म्हणतात. An infinitive is used with or without to. Infinitiveचा वापर to लावून किंवा त्याच्याशिवाय केला जातो. The infinitive is used without to after modal auxiliary verbs can, could, may, might, will, shall, would, should and must. मोडल ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे कॅन, कुड, मे, माइट, विल, शॅल, वुड, शुड, मस्ट. नंतर इन्फिनिटिव्हचा वापर टू शिवाय केला जातो. इतर असेच नियम आहेत जे मी नंतर एका व्हिडिओमध्ये कव्हर करेन, पण सध्या तुमच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने एवढंच लक्षात ठेवा. एक्झाम्पल्स. हाऊ डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी? कॅन यू नेम द बेवरेज? उदाहरणार्थ लोकांनी प्रथम चहा प्यायला कशी सुरुवात केली? तुम्ही त्या पेयाचं नाव सांगू शकता का? बेवरेज म्हणजे पेय, BEVERAGE. टू ड्रिंक, TODRINK म्हणजे प्यायला, आणि इथे आता विथ टू आलंय. नेम, NAME नेम नाव सांगणे, हे विदाउट टू आलंय. आणि प्रश्नात कॅन आला आहे म्हणून नेम हे सुद्धा इथे इन्फिनिटिव्ह म्हणून वापरला आहे. अंडरलाईन दी इन्फिनिटिव्ह इन दी फॉलोइंग सेंटेन्सेस. पुढील वाक्यातील इन्फिनिटिव्ह अधोरेखित करा. इट वॉज फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टिल. इथे विथ टू आलंय म्हणजे रीडच्या आधी टू आलंय म्हणजे ते इन्फिनिटिव्ह आहे. कॅन आय रीड द बुक? इथे विदाउट टू आलंय पण प्रश्नात कॅनचा वापर झालेला आहे. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज दी क्वेश्चन. दोन्ही विथ टू ने आलेत म्हणजे टू बी आणि नॉट टू बी. सो टू बी हे इन्फिनिटिव्ह आहे. थर्ड, फायनाईट. अंडरलाईन दी वर्ब्स अँड चूज दी करेक्ट ऑप्शन फ्रॉम दी ब्रॅकेट्स. कॉलम ए, प्रीती इवन रोट अबाउट इट. ब्रॅकेटमध्ये प्रेझेंट टेन्स ऑर पास्ट टेन्स. तर हे वाक्य आहे प्रीती इवन रोट अबाउट इट. सो रोट, WROT, रोट हे राईटचं म्हणजे लिहिण्याचं पास्ट टेन्स आहे म्हणून हे वाक्य पास्ट टेन्स मधलं आहे, भूतकाळातलं आहे. दुसरा बी कॉलम मधलं वाक्य आहे प्रीती वॉज स्कोनफुल. सो वेदर इट इज सिंग्युलर ऑर प्लुरल ते आपल्याला सांगायचंय. सो प्रीती वॉज हे अंडरलाईन केलंय आणि वॉज म्हणजे प्रीती ही सिंग्युलर म्हणजे सिंग्युलर थर्ड पर्सन म्हणजे एक तृतीय पुरुष एकवचनी
नाव आहे मुलीचं आणि त्यासाठी वॉजचा वापर केलेला आहे, म्हणून हे वाक्य सिंग्युलर आहे. टुडे संजय फाउंड अ न्यू बुक. इथे पुन्हा फाउंड म्हणजे फाइंडचा भूतकाळातलं रूप फाउंड वापरले, म्हणजे हे वाक्य पास्ट टेन्स मधलं आहे. सो ए कॉलम मध्ये आपल्याला टेन्स सांगायचं आहे आणि बी कॉलम मधलं आपल्याला सिंग्युलर का प्लुरल तसं सांगायचंय. सो दुसरं वाक्य पास्ट टेन्स मधलं आहे आणि त्यातला बी कॉलम मध्ये दिस इज दी ओल्ड काइंड ऑफ स्कूल. सो इथे इज ला अंडरलाईन केलंय, तर इज वरनं आपल्याला ते सिंग्युलर आहे हे कळतंय. राहुल फाइंड्स मॅथ्स इझी. तर इथे सुद्धा आता फाइंडचं प्रेझेंट टेन्स मध्ये सिंपल प्रेझेंट मध्ये आपल्याला माहिती आहे की ही शी इट साठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये एस लावतो क्रियापदाच्या पुढे. सो फाइंड्स इथे लावले म्हणजे हा प्रेझेंट टेन्स आहे. आणि दे आर स्पोर्ट्समॅन हे बी कॉलम मधलं आहे आणि आर चा वापर झालाय, तर आर म्हणजे इथे प्लुरल म्हणजे अनेक वचन असल्याचं दर्शवतं. दस वी सी दॅट वर्ब फॉर्म्स शो टेन्स नंबर एटसेट्रा. सो यावरून आपल्याला असं दिसून येतं की क्रियापदाचं रूप, काळ, संख्या इत्यादी दाखवतात. आता आपण पाहिलं फाइंडचं फाउंड केलंय, राईटचं रोट केलंय, नंतर फाइंडचं फाइंड्स पण वापरलंय आणि इकडे नंबरवरून सिंग्युलरसाठी वॉज आणि इज वापरले आणि प्लुरलसाठी आर वापरले, तर संख्या आणि काळ दाखवतात. हिअर द वर्ब फॉर्म चेंजेस अकॉर्डिंग टू दी सब्जेक्ट. इथे कर्त्याप्रमाणे क्रियापदाचं रूप बदलतं. A verb form which is decided by and changes according to the subject of the sentence is known as a finite verb. क्रियापदाचं रूप जे वाक्यातील कर्त्यानुसार ठरतं आणि बदलतं त्या क्रियापदांना फायनाइट वर्ब म्हणतात. एक्झाम्पल, यू आर व्हेरी काइंड. If the subject you is changed to she, the sentence will be she is very kind. यू आर व्हेरी काइंड ह्या वाक्यातील कर्ता यू आहे, त्या जागी जर शी हा कर्ता घेतला तर वाक्य शी इज व्हेरी काइंड असं होईल. म्हणजे यू साठी टू बी म्हणजे असण्याचं वर्तमान काळातील रूप आर वापरलं आणि शी साठी इज वापरलं. आपल्या ग्रामर ट्रिक्स या प्लेलिस्ट मधील तिसरा व्हिडिओ टू बी वर्ब्स अँड यूज ऑफ आयएनजी मराठी -हिंदी ऐका. Now change the verb form according to the change in the subject. आता कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदला. I don't know मला माहित नाही. Change I to she. I च्या ऐवजी she वापरा. She doesn't know तिला माहित नाही. साध्या वर्तमान काळात नकारात्मक वाक्य बनवताना वाक्याची सुरुवात सब्जेक्ट म्हणजे कर्ता अधिक सहाय्यक क्रियापद त्यातील डू किंवा डज अधिक नॉट अधिक वर्ब म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आणि दी रेस्ट ऑफ द सेंटेन्स उरलेलं वाक्य असं होतं. आय, यू, वी, दे या कर्त्यांसाठी सहाय्यक क्रियापद डू आणि ही, शी, इट साठी डजचा वापर होतो. डू प्लस नॉट आणि डज प्लस नॉटचं संक्षिप्त रूप अनुक्रमे डोंट आणि डझंट असं बनतं. आपल्या ग्रामर प्लेलिस्ट मधील 13वा ग्रामर सिंपल प्रेझेंट टेन्स निगेटिव्ह सेंटेन्सेस व्हिडिओ परत ऐका. माय फादर नोज माझ्या वडिलांना माहीत आहे. चेंज माय फादर टू वी. माय फादरच्या ऐवजी वी वापरा. वी नो आम्हाला माहीत आहे. साध्या वर्तमान काळात सकारात्मक वाक्य बनवताना वाक्याची रचना सब्जेक्ट कर्ता अधिक बेस फॉर्म ऑफ द इन्फिनेटिव्ह म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आणि दी रेस्ट ऑफ द सेंटेन्स म्हणजे उरलेलं वाक्य असं होतं. तसंच सामान्यतः तृतीय पुरुषासाठी क्रियापदाच्या पुढे एस लावला जातो. त्यामुळे माय फादर ह्या कर्त्यासाठी नोच्या पुढे एस लावला. पण जेव्हा कर्ता वी झाला तेव्हा फक्त क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं. याच्या उजळणीसाठी आपल्या ग्रामर ट्रिक्स मधील चौथा धडा व्हॉट इज सिंपल प्रेझेंट टेन्स मराठी -हिंदी आणि ग्रामर प्लेलिस्ट मधील 12वा धडा सिंपल प्रेझेंट टेन्स -अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस ऐका. आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स. मी तुझ्या किंवा तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालतोय म्हणजे तुझ्या किंवा तुमच्या प्रमाणे वागतोय किंवा तुम्हाला अनुसरतोय. चेंज आय टू ही.
ही इज फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स. चालू वर्तमान काळात सकारात्मक वाक्य बनवताना वाक्याची रचना सब्जेक्ट कर्ता अधिक हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यक क्रियापद अधिक प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे वर्ब अधिक आयएनजी आणि दी रेस्ट ऑफ द सेंटेन्स म्हणजे उरलेलं वाक्य अशी होते. जर सब्जेक्ट आय असेल तर सहाय्यक क्रियापद एम, कर्ता यू वी दे साठी सहाय्यक क्रियापद आर आणि ही शीट साठी सहाय्यक क्रियापद इज वापरलं जातं. आपल्या ग्रामर ट्रिक्स मधील 5वा धडा व्हॉट इज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मराठी-हिंदी ऐका. लवकरच मी भूतकाळ आणि भविष्यकाळासाठी ग्रामर ट्रिक्स अपलोड करणार आहे. लेट्स कंटिन्यू विथ दी एक्सरसाइज. अंडरलाइन दी जेरांड प्रेझेंट पार्टिसिपल्स ऑर इन्फिनेटिव्ह. पुढील वाक्यातील जेरांड प्रेझेंट पार्टिसिपल का इन्फिनेटिव्ह आहे ते अधोरेखित करा. ए. Setting goal may appear easy, but it is quite challenging. या वाक्यामध्ये सेटिंग हे जेरांड आहे कारण वाक्याची सुरुवात क्रियापद अधिक आयएनजीनी झाली आहे. अपियर हे इन्फिनेटिव्ह आहे कारण अपियरच्या आधी मोडल वर्ब मे आला आहे. आणि चॅलेंजिंग हे प्रेझेंट पार्टिसिपल आहे कारण चॅलेंजिंग ह्या क्रियापदाच्या आधी इज आला आहे. बी. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस. क्वांटिफाईंग हे जेरांड आहे कारण वाक्याची सुरुवात क्रियापद अधिक आयएनजीनी झाली आहे. टू ट्रॅक हे इन्फिनेटिव्ह आहे कारण ट्रॅक ह्या क्रियापदाच्या आधी टू आला आहे. सी. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन अ करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टीज. टू क्रिएट हे इन्फिनेटिव्ह आहे कारण क्रिएट ह्या क्रियापदाच्या आधी टू आला आहे. D. We need to bring down life images down to earth and plan to execute our strategies. To bring, to execute हे इन्फिनेटिव्ह आहेत कारण दोन्ही क्रियापदांच्या आधी टू आला आहे. E. Finding the right footing, precisely mastering the skills and getting to the next place all depend on how we approach and tackle the problem. इथे जर वाक्य पाहिलं तर फाइंडिंग दी राईट फुटिंग कॉमा प्रिसाइसली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू दी नेक्स्ट प्लेस त्याच्या पुढे कॉमा आणि ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम म्हणजे नेक्स्ट प्लेस पर्यंत जो कॉमा आला आहे ते सगळं फाइंडिंग फुटिंग मास्टरिंग अँड गेटिंग हे सर्व जेरांड आहेत कारण सर्वांच्या मध्ये कॉमा आला आहे आणि त्यांचा वापर एक करता अशा अर्थी केला आहे. तुमच्या एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड एक विशेष प्रकारचा सामना ह्या धड्यात प्रेझेंट पार्टिसिपलचा वापर विशेषण म्हणून केलेला पाहिला आहे. ते ओळखण्यासाठी आपण शिकलो आहोत की जर आयएनजी फॉर्मच्या पुढे नाउन म्हणजे नाम आलं तर ते ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आहे. अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड -6 हा व्हिडिओ सुद्धा ऐका. तर थोडक्यात वर्ब प्लस आयएनजी चा वापर प्रेझेंट पार्टिसिपल म्हणून होतो जर इज, एम, आर, वॉज, वेअर, विल बी, शॅल बी, हॅज बीन किंवा हॅव बीन आणि त्यानंतर क्रियापद अधिक आयएनजी आलं तर. वर्ब प्लस आयएनजीचा वापर ॲडजेक्टिव्ह म्हणून होतो जर क्रियापद अधिक आयएनजी फॉर्म आणि त्यानंतर एखादं नाऊन आलं. आणि वर्ब प्लस आयएनजीचा वापर जेरांड म्हणून होतो जर वाक्याच्या सुरुवातीला क्रियापद अधिक आयएनजी असेल किंवा क्रियापद अधिक आयएनजी च्या आधी एखादं दुसरं क्रियापद किंवा शब्दयोग्य अव्यय आला असेल तर. प्लीज स्टडी दिस पोर्शन थरली अँड ऑल्सो रिवाइज दी ग्रामर लेसन्स मेन्शन्ड अबव. या भागाचा व्यवस्थित अभ्यास करा आणि वर सांगितलेल्या ग्रामर लेसन्सची उजळणी करा. मीनवाईल आय विल प्रिपेअर दी रिमेनिंग पार्ट ऑफ दी लँग्वेज स्टडी. तोपर्यंत मी उर्वरित लँग्वेज स्टडी तयार करते. थँक्स फॉर लिसनिंग. बाय फॉर नाव. Happy learning.